नमस्कार, एआई न्यूज में आपका स्वागत है। वर्धमान नगरात उत्साहाचे वातावरण। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या संचालक पदासाठी तब्बल 5 पॅनल्स आणि 2 अपक्ष उमेदवार यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली। मतदारांनी मोठ्या संख्येने येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू। मंडळाचे सभासद यांनी मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतला। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हे वर्धमान नगरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। संचालक पदाची निवडणूक म्हणजे मंडळाच्या भविष्यातील दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा आहे। नवीन संचालक मंडळाच्या सामाजिक उपक्रमांना, शिक्षणाला आणि समुदाय विकासाला नवी दिशा देणार आहे। या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, कारण यातूनच मंडळाच्या भविष्याचा पाया रचला जाणार आहे। आज वर्धमान नगरात एक वेगळाच उत्साह दिसला। उमेदवारांचे समर्थक, बॅनर आणि मतदारांचा उत्साह यामुळे परिसर अगदी जिवंत झाला होता। काही ठिकाणी गप्पा, हास्य, तर काही ठिकाणी गंभीर चर्चा, पण सर्वत्र एकच संदेश होता की आपला अध्यक्ष कोण आणि आपला नेता कोण होणार, आणि ह्या मंडळाची जो देखभाल आहे हे कोण करेल। आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत। निकालाची अधिकृत घोषणा लवकरच होईल। निकाल कोणत्याही बाजूने लागो, एक गोष्ट नक्की, आजच्या या मतदान प्रक्रियेबद्दल किती समाधानी आहात, या विषयावर काय सांगाल? मला तर असं म्हणायचं आहे की बाबाच्या शिकवणीनुसार हे मतदान व्हायलाच नको आहे, असं मला म्हणायचं आहे। आणि जी व्यवस्था केली आहे ती एकदम नगण्य दर्जाची, सेवकाला मनस्ताप करण्यासारखी ही व्यवस्था झालेली आहे। साधा पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी मिळत नाही, ही शोकांतिक आहे सेवकासाठी। समाधानी नाही आहो, कारण की आम्ही सभासद असल्यामुळे आम्ही जेव्हा मतदान आयोगाला साहेबांनी सांगितलं पण का तुम्ही आमच्या सेवकासाठी असं कर्ज, बाहेर दुरून आलेले सेवक आहे, पाण्याची सोय नाही। जेव्हा साहेबांनी म्हटलं का माझे सभासद एवढे राहतील, तुम्ही असं त्यांना सांगायचं। आमच्या बंधनकर साहेबांनी सांगितलं की असं मोदा आश्रमामध्ये घ्या बा म्हणून, पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी दुसऱ्याचं ऐकून हे या परिसरामध्ये घेतलं। आणि बाहेर गावून आलेल्या सेवकांना किती दूर आहे हा मोदा आश्रम राहिला असता तर तिथं आमची इच्छा होती, आमचा सेवक नंबर, माझा सेवक नंबर 15,110 आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा होती की मोदा आश्रमाला व्हायला पाहिजे, पण काही लोकांच्या याच्याने इथं झालं। आणि गैरसोय पहा, सकाळपासून आलेले लोकांचे कुठे इकडे तिकडे पडून आहे, आणि जिथे ज्या ब्लॉक मध्ये गर्दी आहे त्या ब्लॉक मध्ये खूपच गर्दी आहे। साहेबांनी आताच म्हटलं की 17 नंबर मध्ये गर्दी नाही आहे, तुम्ही डिवाइड करा, पण चुनाव आयोगाने अजूनही ऐकलेलं नाही। पाण्याची सोय नाही आहे, म्हातारा माणूस एखादा चक्कर येऊन पडला वगैरे, याचा जिम्मेदार कोण राहील? पुष्पलता सुरेबांजी पुढे आहे आणि हे मतदान होत आहे। या मतदानावर म्हणजे जो खर्च काही होते यावर माझं सहमत नाही आहे, कारण जेव्हा बाबाच्या हयातीमध्ये, बाबाच्या काळात जे मतदान होत होतं ते हात वर करून मतदान करत होते आणि योग्य ते त्याला निवडून देत होते आणि ते समाधानी, तेव्हा समाधान वाटत होतं। पण आता एवढं सेवक म्हणजे सेवक वाढलेले आहे आणि एवढं मोठं हे मतदान करत आहे, सेवकांचा पैसा खर्च होत आहे आणि सेवकांचा होता जो मंडळामध्ये जो सेवकांचा जमा होत आहे त्या पैशावर सुद्धा विचार करत नाही। तो पैसा म्हणजे अवाढव्य खर्च करत आहे आणि तो कुठे जात आहे याचा पण हे सांगत नाही। तर तो पैसा योग्यरीत्या वापर केलेला पाहिजे आणि योग्यरीत्या खर्च केलेला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। आणि नवीन संचालक बाडीकडून हीच इच्छा आहे की जेही बसले या संचालक बाडीमध्ये, पॅनल मध्ये जे आहे, आणि जे निवडून जरी कोणताही पॅनल हो, माझ्या मत नाही का हे चाललं पाहिजे, कोणतं बी हो, त्यानं सत्यतेनं व्यवहार केला पाहिजे, सत्यतेनं वागला पाहिजे आणि सर्वाला समाधान केलेलं पाहिजे। आणि जो कोजागिरीचा कार्यक्रम आहे, वहिनीने सांगितलं हळदी कुंकाचा बंद केला, पण कोजागिरीचा सुद्धा आमचा बंद केलेला आहे, तर तो सुद्धा सुरू झालेला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे। एवढंच बोलून मी ह्या ग्राउंडवर घुमत असताना मला एक मुलगा बूथ नंबर 16 जवळ हे एकता आदर्श पॅनलच्या जे हे चिठ्ठी आहे ते चिठ्ठी बनवून तिथे देताना दिसला। मला तरी वाटते की हे असं चुकीचं काम आहे। मला असं वाटते की कमीत कमी हे जर चिठ्ठी दिली ठीक आहे, परंतु हा जो चुनाव चिन्ह आहे उगवता सूर्य हे नको द्यायला पाहिजे आणि हे चुकीचे कृत्य आहे।
कारण ना बघा, जो शिकला सवरला तो तर फार रुपये केला, आणि ज्यांना समजत नाही त्यांना असं वाटेल की फक्त हेच लोक उभे आहे बा, तो तिथे जाऊन तेच मारणार आहे ना, तर हे कुठेतरी हे चुकीचे कृत्य आहे असं मला वाटते. आणि मी त्याच्या हातातून हिसकले तर तो मुलगा पळून गेला, त्याला म्हणजे त्याच्यासोबत मला बोलण्याचा चान्सच नाही मिळाला. कोणत्या प्रमुख समस्यावर लक्ष दिले पाहिजे असे तुम्हाला वाटते? परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जेही उमेदवार आहेत त्यांनी जे निवडून आले, आता अध्यक्ष बनतील, सचिव बनतील, उपाध्यक्ष बनतील आणि संचालक बनतील. अध्यक्ष असा असावा की सर्वांना योग्य तो न्याय देणारा, निष्काम कार्य आणि निष्काम सेवा देणारा असावा अध्यक्ष, की त्यांच्या हातून अहोरात्र आणि दिवसांनी जेही कार्य होणार ते अगदी निष्काम आणि निष्काम भावनेने झाले पाहिजे. तो अध्यक्ष एकदम निस्वार्थ असावा आणि प्रत्येक सेवक जो कोणी मंडळात येत असेल न्याय मागायला आणि जी सेविका येत असेल न्याय मागायला, तिला योग्य मार्गदर्शन आणि योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा या मंडळाकडे आहे आमची. राहिला दुसरा प्रश्न, आम्ही महिलांचा एक हळदी कुंकू कार्यक्रम करत होतो दरवर्षी. सुरुवातीला आम्ही स्वतः हळदी कुंकू आणायचं आणि आमच्या डब्यामध्ये तिळगुळ आणायचं. आम्ही मंडळाला कुठलीही मागणी केली नव्हती, परंतु आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम बंद केला सेविकांचा. सेविका खूप मनापासून नाराज आहे, त्यांचे मन खूप दुखल्या गेले आहे की का एकच इलेक्शन होत आहे, वोटिंग होत आहे, त्या दिवशी भरपूर सुविधा झालेली आहे आणि सर्व म्हणजे एकत्रच झालेलं आहे. इकडे तिकडे न होताना 2-3 ठिकाणी असं न होताना एकत्र होत आहे, हे खूप छान आहे. परंतु इथे आज मे महिना म्हणजे जास्त फक्त पेंडलची व्यवस्था नाही आहे, ते थोडं दुर्लक्ष झालं आहे, त्याकडे थोडं विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं. बाकी काही चुकलं नाहीये, सगळी मॅनेजमेंट सगळी बरोबर केली आहे. फक्त एकामेकाला कसं तरी बदनाम करायचं आहे एवढी याची साजिश आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, जो बी व्यक्ती निवडून येत आहे मंडळाच्या ऑफिसमध्ये जे लोक आहे त्याला बरखास्त करावं, बस आपलं म्हणणं एवढं आहे. कारण की त्यांना बोलायची पद्धत आहे नाही सेवकांसोबत. आपली फक्त एवढीच इच्छा आहे, नाही तर निवडणूक बरोबर इमानदारी होऊन झाली आहे, काही हेराफेरी होऊन झाली आहे आणि कोणी काही बोलत असाल तर त्यांना त्याचा प्रूफ दाखवा, बरोबर आहे, त्याचा प्रूफ करून दाखवा का हा व्यक्तीचं मतदान झालं किंवा त्याने चोरी केली काही, हे थोडं दाखवलं तुम्हाला प्रूफ करून नाही दाखवला. म्हणून कसं याच्या बोलण्यावर काही अर्थ नाही आहे, कारण हे सर्व सेवक आहे, याचे चोर कोणीच नाही आहे.